नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। हप्ता वाटप संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। त्याचबरोबर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर पहा, एप्रिल हप्ता वाटप झालेला आहे। एप्रिलचे पैसे तुम्हाला जमा झालेले असतील, परंतु या योजनेतील जे लाभार्थी आहेत मग त्यामध्ये म्हणजे दिव्यांग बांधव, ज्या दिव्यांग बांधवांना एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही, अशा दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत। तर पहा, एप्रिल महिन्याचा जो हप्ता वितरित केला जाणार आहे त्यासाठी पोर्टलवरती 9 तारीख देण्यात आलेली होती। 9 तारखेपासून 10 तारखेपर्यंत ही लाभ वितरण करण्याची प्रक्रिया सुरू होत असल्या कारणाने पोर्टल सक्रिय राहणार नाही, अशा पद्धतीचा मेसेज आलेला होता। आणि त्यानुसार आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत एप्रिलच्या हप्त्याचे। मग कुणाकुणाला जमा झालेले आहेत तर ज्या माझ्या विधवा महिला भगिनी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांना एप्रिलचे अनुदान जमा झालेलं आहे। पण मात्र माझे जे दिव्यांग बांधव आहेत या दिव्यांग बांधवांना मात्र एप्रिलचं अनुदान जमा झालेलं नाही, एप्रिलचा हप्ता जमा झालेला नाही। सोबतच मार्च महिन्याचे सुद्धा 2,500 रुपये बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। मार्चमध्ये काय कारण दिलेलं होतं तर त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं होतं ट्रान्झॅक्शन फेल्ड झालेलं आहे, त्यामुळे टेक्निकल इश्यू असल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचं अनुदान जमा करण्यात आलेलं नव्हतं, हप्ता जमा झालेला नव्हता। मग आता त्या मार्च महिन्याच्या हप्त्याचा नेमका काय गोंधळ आहे हे आणखीन स्पष्ट झालेलं नाही। ते पैसे येणार आहेत की नाही हा संपूर्ण गोंधळ सुरू असतानाच आता एप्रिलच्या हप्त्याची तारीख आली। एप्रिलचा हप्ता इतर लाभार्थ्यांना वाटप झाला, पण दिव्यांग बांधवांना मात्र पैसे आलेले नाहीत। त्यामुळे नक्कीच दिव्यांग बांधव चिंतित आहेत की आम्हाला नेमका हप्ता कधी जमा होणार आहे, कारण 2,500 रुपये या सर्वांसाठी खूप मोठी अमाऊंट आहे आणि खूप महत्त्वाची, खूप गरजेची अमाऊंट आहे, रक्कम आहे। यावेळेस दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना हप्ता वितरित केला जाणार आहे, हा मुद्दा क्लिअर झालेला आहे। बऱ्याच लाभार्थ्यांना माहीत नसेल तर सांगते की आता इथून पुढे एप्रिल महिन्यापासून सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून, दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून आता हप्ता जमा केला जाणार आहे। सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून जमा केला जाणार नाही, हा मुद्दा लक्षात घ्या। आणि ज्या पद्धतीने इतर लाभार्थ्यांसाठी पोर्टलवरती मेसेज आला त्याच पद्धतीने तुम्हाला दिव्यांग कल्याण विभागाचं जे पोर्टल आहे, ऑफिशियल पोर्टल आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल, यावरती आपल्याला अपेक्षित आहे की नोटिफिकेशन येणं आणि त्या नोटिफिकेशनमध्ये तारीख जाहीर होणं। सद्यस्थितीला सर्व दिव्यांग बांधव प्रश्न विचारत आहेत, इतर लाभार्थ्यांना पैसे जमा झाले एप्रिलचे पण आम्हाला आलेले नाहीत, त्याचबरोबर मार्चचे सुद्धा आलेले नाहीत। आता त्यांच्यासाठी अशी महत्त्वाची माहिती आहे, येत्या आठवडाभरामध्ये दिव्यांग सहाय्यक पोर्टलच्या माध्यमातून म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून हा हप्ता वितरित केला जाणार आहे दिव्यांग बांधवांना। आणि आपल्याला अपेक्षित आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोटिफिकेशन येणं, ऑफिशियल नोटिफिकेशन, ऑफिशियल सूचना किंवा परिपत्रक येणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीने इतर लाभार्थ्यांना हप्ता वितरणासंदर्भात सूचना देण्यात येते त्याच पद्धतीने दिव्यांग बांधवांना सुद्धा ही सूचना आलीच पाहिजे। आता ही सूचना कधीपर्यंत येते, नेमकी प्रोसेस कशी सुरू होते हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। जशी ही प्रोसेस सुरू होईल तात्काळ तुम्हाला कळवण्यात येणार आहे। त्यासाठी सुरुवातीला सांगितलेलं आहे, सबस्क्राईब करायला विसरला असाल तर जरूर सबस्क्राईब करा। ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। धन्यवाद।